डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, सर्व थोर महापुरुषांच्या विचारांना वंदन करते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर अनंत दिघे, लोकनेते, आपल्या सर्वांचे लाडके दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आजच्या शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा आपल्या नगर विकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री आदरणीय भरत शेठजी गोगावले साहेब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तानाजी सावंत सर, आता ज्यांची खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाली त्या आदरणीय आपल्या सोलापूरची मुलुक मैदानी तोप ज्योतिताई वाघमारे, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय शहाजीबापू पाटील साहेब, हातकणंगले मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशीलजी माने साहेब, माजी आमदार दगडूदादा सपकाळ साहेब, चंद्रहारजी पाटील साहेब, सिद्धरामजी मेहत्रे साहेब, अमोलजी शिंदे साहेब, आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक साईनाथराव अभंगराव, चननराजजी चौरे, संजयजी कोकाटे, शंकरांना धोंडगे, राजूभाऊ खरे, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आमचे सर्व नगरसेवक, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित भालके कुटुंबावर प्रेम करणारे माझी पंढरपूर मंगळवेढा मधून आलेली तमाम मायबाप जनता, तसेच उपस्थित माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे तरुण सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी माझ्या या शहराचा प्रथम नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक अंतःकरणपूर्वक या पंढरपूर नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आदरणीय शिंदे साहेबांचे स्वागत करताना मला व्यक्तिशः खूप आनंद होत आहे, कारण अनिल कपूर यांच्या नायक या सिनेमात जो एक दिवसाचा मुख्यमंत्री आपण पाहिला तो काल्पनिक वाटत होता. मात्र माननीय शिंदे साहेबांनी अनिल कपूरच्या त्या मुख्यमंत्र्यापेक्षाही धडाकेबाज काम 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केले. त्यामुळे शिंदे साहेब म्हणजे धडाकेबाज आणि कर्तबगार नेते आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना जपणारे, राज्याच्या विकासाकरता अहोरात्र कष्ट घेणारे विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. शिंदे साहेब आपण पहिले मुख्यमंत्री होता ज्यांनी आषाढी यात्रेच्या पूर्वी पंढरीत येऊन वारकऱ्यांच्या सेवा सुविधांची काळजी घेतली. दर्शन रांगेत पायी चालून विठ्ठल दर्शनासाठी तासनतास उभ्या राहणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयी सुविधांची विचारपूस केली, त्यांना सुखद सोयी सुविधा पुरवल्या. आपण पहिले आहात ज्यांनी वारकऱ्यांच्या पंढरीची वाट सुखाची केली. यात्रेपूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी त्यांना 10 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. तीर्थक्षेत्र म्हणून पंढरीच्या चौपेर विकासाचे स्वप्न आपण पाहिले आणि त्याच्या पूर्ततेसाठी ठोस प्रयत्नही केले. त्यामुळे पंढरपूर नागरिक आपल्या या नगरीसाठी दिलेले योगदान कधीच विसरू शकत नाहीत. सामान्य वारकरी ठामपणे तुमच्या पाठीशी आहे. विठू माऊली सुद्धा भक्त पुंडलिकाप्रमाणे, संत सावता महाराजाप्रमाणे, संत दामाजीप्रमाणे, संत चोखा महाराजाप्रमाणे आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील याची खात्री आहे. साहेब, आपण पंढरीला जेव्हा जेव्हा आलात तेव्हा काही ना काही देऊन गेलात. आपल्याकडे नगर विकास खातं आहे. माझ्या शहराच्या विकासासाठी आपण काहीच कमी पडू देणार नाही याचा ठाम विश्वास आहे. साहेब, या पंढरपूर मधील मायबाप जनतेने मला 11,136 मताधिक्याने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा हा जो विश्वास आहे तो मला सार्थ करायचा आहे आणि त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. मला आपल्या माध्यमातून आपल्या पंढरपूर शहरातील सर्व रस्ते विकसित करण्यासाठी निधी पाहिजे. यमाई तुकाई तलाव सुशोभीकरण करण्यासाठी आणि दुरुस्ती करण्यासाठी निधी पाहिजे. पद्मावती उद्यान विकसित करण्यासाठी निधी पाहिजे. पंढरपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी आम्ही 50 कोटीची निधीची मागणी आपल्याकडे केलेली आहे आणि ती नक्कीच आपण पूर्ण करावी ही मी आपल्यासाठी विनंती करते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहाल याचा ठाम विश्वास आहे. कारण जो विश्वास पंढरपूरकर
पंढरपुरातील तमाम मायबाप जनतेने माझ्या पाठीवरती ठेवला आहे। त्यासाठी तुमच्यासारख्या एका भक्कम आणि वडीलधारी व्यक्तीचा हात माझ्या डोक्यावरती कायम राहावा हा विश्वास आणि आशा मी आपल्याकडून बाळगते आणि इथंच थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।